तर मित्रांनो, तुम्ही तुमची कार मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या कारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंजिन ऑइल आणि इंजिन ऑइलचं ग्रेड. इंजिन ऑइलचं ग्रेड हे एकदम स्टँडर्ड पाहिजे गाडीच्या ह्याच्यानुसार, म्हणजे गाडी डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल किंवा पेट्रोल सीएनजी असेल, त्यानुसार तुम्हाला जे काही म्हणजे सजेशन केलेलं असतंय शोरूमने, कंपनीने, किंवा जे काही ब्रँडेड कंपनी असतात आणि चांगलं ऑइल असते ते यूज करायचंय. लूज ऑइल वापरलं किंवा ऑइल टाइम टू टाइम रिप्लेस नाही केल्यामुळे गाडीमध्ये मल्टिपल प्रॉब्लेम येतात. सगळ्यात महत्त्वाचं ऑइल लिकेजचे प्रॉब्लेम येतात. आता रेनॉल्टची कायगर गाडी आहे, तर ह्या गाडीमध्ये जास्त करून ऑइल संप आणि टॅपेट कव्हर हे प्लास्टिकचे पार्ट दिलेले आहेत. म्हणजे खूप म्हणजे मेटलच्या पार्टला प्लास्टिकचे पार्ट असं ऑइल सील वगैरे जे आहेत म्हणजे सिलिंग करून बसवलेले असतात. आणि तिथून जर ऑइल लिकेज झालं तर हे टॅपेट कव्हर काढण्यासाठी किंवा ऑइल सम काढण्यासाठी खूप त्रास होतात मेकॅनिक लोकांसाठी. पण ह्या सिच्युएशनला टॅपेट कव्हर पॅकिंग किंवा सिलेंट बसवायच्या सिच्युएशनसाठी म्हणजे 1200-1300 रुपये खर्च येत असतो त्या गोष्टीसाठी. पण हे काढताना बऱ्याच मेकॅनिक कडून तो पार्ट डॅमेज होतो. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरिंग असा झालेला आहे की तो पार्ट पूर्ण प्लास्टिकचा असल्यामुळे तो मेल्ट होतो. गरम होऊन काय होतं की तो काढताना म्हणजे डिसमेंटल करताना डॅमेज होतो. त्या सिच्युएशनला तुम्हाला टॅपेट कव्हर पूर्ण रिप्लेस करावं लागतो. तर त्यासाठी कधीही इंजिन ऑइल वापरत्या वेळेस तुम्हाला चांगल्या ग्रेडचं ऑइल यूज करायचं आहे. पेट्रोल गाडी असेल तर 30 किंवा 40 हे ग्रेड यूज करा आणि फुल्ली सिंथेटिक ऑइल टाका. आणि 10,000 किलोमीटरच्या वरती कधीही गाडीचं सर्व्हिस देऊन येऊ नका मित्रांनो. 10,000 किलोमीटरच्या आतच सर्व्हिस करा, जेणेकरून तुमच्या कारमध्ये ओव्हरहिटिंगचे प्रॉब्लेम म्हणजे इंजिन ऑइल खराब झालं आणि तसंच जास्त गाडी यूज झाली तर गाडीमध्ये ऑइल लिकेजचे प्रॉब्लेम येतात. म्हणून वेळेत सर्व्हिसिंग करून घ्या आणि चांगल्या ग्रेडचं ऑइल यूज करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.